नमस्कार. शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. पौर्णिमा आणि पुष्य नक्षत्र एकाच दिवशी आहे. माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची कोणती सेवा करावी, ही सेवा केल्याने काय होतं, तसंच नैवेद्य कोणता याबद्दल माहिती बघू. पौर्णिमा रविवारी 1 तारखेला पहाटे 5:53 सुरू होते आणि सोमवारी 2 तारखेला पहाटे 3:39 संपणार आहे. म्हणजेच रविवारी पूर्ण दिवस पौर्णिमा आहे. ज्या काही आपल्याला सेवा करायच्या आहेत, त्या सर्व सेवा रविवारी करायच्या आहे. माघ पौर्णिमेला नदीवर जाऊन स्नान केलं जातं. अनेक जण माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीवर जाऊन स्नान करतात. स्नान आणि दान या दोन्हीला या दिवशी खूप महत्त्व आहे. हा दिवस कुलदेवीची सेवा, पितरांची सेवा, माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. ज्यांना केंद्रानुसार सत्यनारायण करायचं असेल, त्यांनी रविवारी सत्यनारायण करावं. पौर्णिमेचा चंद्र 64 कलांनी परिपूर्ण असतो. पुष्य नक्षत्र हा नक्षत्रांमध्ये उच्च मानला गेला आहे. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद किंवा गंगाजल टाकून अंघोळ करावी. देवीची सेवा आवर्जून करावी. घरामध्ये ज्या काही अडचणी येतात, संकट येतात, अडथळे येतात, त्यासाठी आपल्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ अवश्य करावा. तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही कुंजिका स्तोत्राचं पठण केलं तरीही चालतं. सिद्ध कुंजिका स्तोत्राचं 11 वेळा पठण करावं. हे पठण केल्याने दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळतं. या दिवशी धातूच्या वस्तूंची खरेदी केली जाते, म्हणजे सोनं, चांदी, तांब. जे शक्य आहे यथाशक्ती तुम्ही एखादी वस्तू खरेदी करू शकता. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावर कुंकुमार्जन केलं तरीही चालेल. तुमच्याकडे माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची मूर्ती असेल, त्यावर तुम्ही अभिषेक केला तरीही चालतं. तुम्ही फोटोवर पण अभिषेक करू शकता. झाल्यानंतर षोडोपचार पूजन करावं. कमळगट्ट्याची माळ तुमच्याकडे असेल तर त्यावर माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून सेवा करावी. व्यंकटेश स्तोत्राचं फलश्रुतीसहित पठण करावं. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र ही सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. त्यानंतर एक माळ गुरूंची करावी. या सेवा केल्याने नशिबात जे नाही ते पण मिळतं. पण जोपर्यंत आपण सेवा करत नाही तोपर्यंत त्याची प्रचिती येत नाही, सेवेचे आपल्याला अनुभव येत नाही. म्हणून सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्यावर चंद्राची कृपा राहावी म्हणून चंद्राचं पण पूजन करावं. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अवश्य दाखवावा. तुम्हाला खीर करणं शक्य होत नसेल तर वाटीमध्ये तुम्ही थोडेसे मखाने घेऊन त्याचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवला तरीही चालतं.